अवघ्या 1250 संत्र्यांच्या झाडापासून अहिल्यानगरच्या विजय शिंदे या तरुणाने तब्बल 77 लाख रुपयांचं विक्रमी उत्पन्न घेतलंय. त्याचीच ही संपूर्ण यशोगाथा आज आपण पाहणार आहोत. दुष्काळी भाग म्हणून ओळख असलेल्या पाथर्डी तालुक्यातील भोसे हे विजय शिंदे यांचं गाव. सतत पाण्याची टंचाई असल्यामुळे विजय शिंदे यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत फळबागांची लागवड केली. 4 एकर क्षेत्रावर त्यांनी संत्र्यांची 1500 झाडे लावली. योग्य नियोजन आणि सेंद्रिय तसेच जैविक खतांचा वापर त्यांनी या झाडांसाठी केला. त्यांच्या या प्रयोगामुळे यावर्षी 1250 संत्र्यांच्या झाडांना भरघोस फळधारणा झाली. उत्तम चव, आकर्षक रंग आणि योग्य वजनामुळे त्यांच्या संत्र्याला पुण्याच्या बाजारात सरासरी 225 रुपये भाव मिळाला. अनेक व्यापाऱ्यांनी त्यांच्या संत्र्याला पसंती देत त्यांचा माल खरेदी केला. तसेच पुण्यातील व्यापाऱ्यांनी त्यांच्या मेहनतीचं कौतुक करत त्यांचा सत्कार देखील केला. युवराज शिंदे सांगतात की शेती करणं अजिबात अवघड नाहीये, मात्र योग्य नियोजन आणि वेळ देणं महत्वाचं आहे. कमी पाण्यात सुद्धा भरघोस असं उत्पन्न घेता येतं. त्यांच्या या यशामागे त्यांच्या कुटुंबाची मोलाची साथ आहे. तालुक्यातील अनेक भागातील शेतकरी त्यांचा हा यशस्वी प्रयोग पाहण्यासाठी दररोज येत असतात. आज युवराज शिंदे आणि त्यांचं कुटुंब अनेक शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरलंय. तुम्हाला ही यशोगाथा कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका.